उपवासाला मग साबुदाणा नाही खायचा आहे तर काय खावं? काही ऑप्शन आहे का अजून चांगलं? नक्कीच आहे. तुम्हालाही माहिती आहे, वरईचा भात म्हणजेच भगर, ज्याला की बर्न अँड मिलेटही असे म्हणतात. भगर हे साबुदाण्यापेक्षा नक्की का बरं आहे? एक खूप चांगला मुद्दा ह्याच्यामध्ये आहे. साबुदाणा खाल्ल्यानंतर जे शुगर स्पाइक होते ते अत्यंत जास्त प्रमाणात असते. त्या मानाने भगरीनंतरचं शुगर स्पाइक हे खूप स्लो आणि खूप कमी प्रमाणामध्ये असतं. तर फक्त शुगर पेशंटसाठीच नाही, तर जे अतिजाड, ओबीज आणि इतर जे आहेत त्यांच्यासाठी भगर हे खूप चांगलं ऑप्शन आहे. भगरीचे दुसरे काही फायदे म्हणजे ह्याच्यामध्ये असलेल्या कॅलरीज ह्या खूप कमी असतात. त्याचप्रमाणे हे शुगर फ्री आहे, ग्लुटेन फ्री आहे, केमिकल फ्री आहे, नॉन GMO आहे. एवढे सगळे फायदे असताना सगळ्यात महत्त्वाचं भगर ही पचायला अत्यंत गुणकारी व अत्यंत पौष्टिक, तसंच पचायला खूप हलकी अशी असते. भगरीमध्ये काही महत्त्वाचे दुसरे फायदे असे आहेत की ह्याच्यामध्ये फायबरचं प्रमाण खूप चांगलं आहे, प्रोटीन्स चांगले आहेत, कॅल्शियम, फॉस्फरस, आयरन ह्याचेही प्रमाण खूप चांगल्या पद्धतीमध्ये ह्यात बघायला मिळते. हाडासाठी व महिलांसाठी भगर हे अत्यंत गुणकारी आहे. तर भगर नुसती खाताना आपण तशीच घ्यायची का? नाही. त्याच्या बऱ्याच रेसिपीज आहेत. भगर पारंपरिक पद्धतीने करण्याच्या ऐवजी तुम्हालाही माहिती आहे आजकाल खूप चांगले आणि स्वादिष्ट न्यूट्रिशियस अशा रेसिपीज निघालेल्या आहेत. त्याच्यामध्ये भगरीचे अप्पे आहेत, इडली आहे, डोसे आहेत, थालीपीठे आहेत व सगळ्यात महत्त्वाचं भगरीची भाकरी आहे. दुपारच्या वेळेला जेव्हा आपल्याला उपवास असताना भूक सहन होत नाही, कामाच्या तणावामध्ये जेव्हा हलक्या कमी आहारावरती आपली भूक भागत नाही, अशा वेळेला आपण भगरीची जी भाकरी बनते त्याचप्रमाणे राजगिऱ्याची जी पीठ मिळतं ते दोन्ही मिक्स करून आपण भाकरी करू शकतो. त्याच्यासोबत जी काही आपली उपवासाची भाजी असते ती आपण घेऊ शकतो. तसेच दह्याचा पण आपण याच्यामध्ये समाविष्ट करू शकतो. तर भगर हे अत्यंत गुणकारी, प्रभावशाली, न्यूट्रिशियस आणि उपवासासाठी उपयुक्त असं एक खाद्यपदार्थ आहे. नक्की ट्राय करा.